तर मित्रांनो, पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये असे बरेच जीव असतात जे कीटक म्हणून जगत असतात आणि पावसाच्या नंतर मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होत असते. त्याच्यापैकी काही आपल्या उपयोगाचे असतात किंवा काही आपल्याला नुकसान पोहोचवणारे असतात. त्यापैकी खूप मोठा उपयोगाचा असणारा आज आपण छोटासा जीवाणू बघणार आहे. त्यापासून आपल्याला खूप मोठे फायदे होतात आणि नुकसान काहीच होत नाही. त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहे. आणि जर तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचे जर छोटे छोटे किडा असतील तर त्यांचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य पण आहे, आपली गरज पण आहे आणि आपला फायदा पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेती हिताचे व्हिडिओ मला पाहता येतील किंवा सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आता आपण अर्थातच बघणार आहे आज गांडूळ जे असतं जमिनीमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे. हे कशा पद्धतीने आपल्याला मदत करतं किंवा ह्याचा आपल्याला फायदा काय होतो आणि त्यापासून नुकसान होत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. कारण इतर कुठलेही किडा असतात ते आपल्या पिकाला नुकसान पोहोचवतात किंवा जमिनीत काही नुकसान करतात किंवा आपल्या इतर कुठल्याही बाबतीत काही ना काही प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट असतात. तसे प्रत्येक किडं पण काहीतरी नुकसान करतात. पण ह्या गांडुळापासून नुकसान माझ्या मते तर नाहीच होत. म्हणजे 0% पण नुकसान नाही होत. कारण ते कुठल्याही ह्याच्यावरती म्हणजे पिकावरती जगत नाही. ते खातानाच माती खात असतं आणि माती खाऊन खाऊन ती आपली जमीन जी असते भुसभुशीत करते. आणि ज्यावेळेस आपली जमीन जी भुसभुशीत असते त्या टायमाला काय होतं, पीक एकदम चांगल्या पद्धतीने येत असतं. आणि त्यामुळे अशा गांडुळांचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे. आता संगोपन म्हणजे आपण त्याच्यासाठी कीटकनाशक वगैरे फवारण्याची गरज नसते, कारण त्यापासून नुकसान होत नाही. त्याच्यामुळं असं कोणी करत नाही. पण विषय काय होतो, ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो कुठल्याही पिकावरती त्यावेळेस केमिकल त्याच्या अंगावरती पडलं किंवा कुठलं खत, रासायनिक खत वापरलं, युरिया वगैरे अशी खतं डायरेक्ट जर त्याच्या अंगावरती पडली, त्याची स्किन एकदम पातळ असते. म्हणजे एकदम त्यांनी खाल्लेलं सुद्धा माती दिसते आपल्याला. म्हणजे इतकी पातळ स्किन असते, एकदम नाजूक असतं, त्याचं जीवन पण खूप थोडं असतं. पण ते खरंच खूप कामाची गोष्ट आहे. आणि जर आपण रासायनिक खतं जास्त वापरत असेल खूप मोठ्या प्रमाणात तर त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जरी असे प्रकारचे जीवाणू असतील तरी त्याचा नाश हा 100% होत असतो. त्यामुळं कधीही जर आपण केमिकल खतं वापरत असाल तर जिथं आपलं पीक आहे तिथंच आपण टाकलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते डायरेक्ट विस्कटून द्यायचं, सगळ्या रानामध्ये भरपूर जास्त खत टाकल्यावरती पीक चांगलं येतं असा समज असतो. पण त्यामुळे अशा प्रकारचे जीवाणूसुद्धा मरले जातात आपल्या जमिनीतले आणि जमिनीचा पोत बिघडायला सुरुवात होते. आता बऱ्याच वेळेस काय होतं, केमिकलशिवाय तर येत नाही आणि रासायनिक फवारणीसुद्धा कराव्या लागतात, कीटकनाशकच्यासुद्धा कराव्या लागतात आणि ती काळाची गरज आहे, ते करावंच लागतं. पण हे सगळं करत असताना आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण गमावू नये याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण गांडूळ खत हे ऐकून असाल ते टाकतो, ते खत पण काय असतं, फक्त ह्या गांडुळांच्या मार्फत खाऊ घातलं म्हणजे त्यांनाच खाऊ घातलेलं असतं आणि त्यांच्याच विष्ठेतून तयार झालेलं ते खत असतं. म्हणजे वेगळं काहीच नसतं त्याच्यामध्ये. मग असं विकत घेण्यापेक्षा डायरेक्ट जर आपल्या शेतामध्ये छोटी छोटी गांडूळ असतात तर ते सुद्धा ते काम करतात. आणि पाऊस पडल्याच्या नंतर ते आपणे आपच म्हणजे पावसाच्या नंतर असं वातावरण असतं ती मनानेच तयार होतात. आधी नसली तरी जमिनीमध्ये तयार होतात. आमच्या शेतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतात. कारण आमच्या शेतामध्ये पाणी साचून राहायचं थोडंसं, म्हणजे खोलग्याचं रान जिथं असतं तिथं पाणी साचून राहायचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्यामुळं ही गांडुळं ही पावसाळ्याच्या दिवसात 100% आमच्या इकडं मिळतात. म्हणजे 6 महिने तरी असतात कमीत कमी हिवाळ्यापर्यंत. आणि जशी उष्णता वाढेल तसं त्यांचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा नव्याने ते आणखी ते तयार होतात. सांगायची गोष्ट एवढीच की अशा पद्धतीची मित्रकीडं जर आपल्या जमिनीमध्ये असतील तर त्यांची नक्कीच योग्य काळजी घेतली पाहिजे, कारण त्यापासून आपला नक्कीच फायदा होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.